नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर ना आज सकाळपासून थोडा ना थोडा असं सारखं ना पाऊस चालू म्हणजे झालेलाच होता आणि ना अनुची तब्येत बिघडली होती म्हणून दवाखान्यात जायचं होतं आणि अनुला असं वारं लागते गाडीवरती म्हणून ना टोपडं बांधलं होतं आणि इथं चाललं होतं. तर आप्पेला मी भिजत जे घातलेलं होतं ना ते बॅटर सकाळी ना बारीक केलेलं, तर अनुसाठी आप्पे करायचे चालले होते इथं. थांब झालं तर तांदूळ ना कांदा आणून नको आहे पुन्हा टाकला मग नुसतं टमॅटो कोथिंबीर टाकली. त्यानुसाठी एवढे घेतलं, जर तिला अजून पाहिजे असेल थोड्यात घेणार आहे. टाकते खोबऱ्याची चटणी. चटणी खाते मी, तुम्ही पण या खाई आप्पे. आता मी खाऊन दाखवते. खाऊन दाखव. मस्त असं मस्त. तर इकडे ठेवलाय चहा आणि इकडे आणू ना ओरडायला लागली म्हणून अनुला तेवढं अनुची तब्येत बिघडली. दवाखान्यात जाऊन आलो पण डॉक्टरच नव्हते दवाखान्यात, त्यामुळं नंबर लावला होता, फाईल वगैरे तिथंच ठेवली आणि आलो माघारी. तर आता फोन करून जायचं, कधी डॉक्टर येतेच बघू, आता फोन करायचं मग जायचं. अनुची तब्येत बिघडल्या नेमकं मी करायला घातलं, आता मला वाटलंच नाही. माझं तिला थोडंसं फक्त मीठ टाकून आप्पे करून दिलेत, तिला सेपरेट बॅटर हे करून. आता आमचं अजून करायचं आहे. ती लागली होती मागायला म्हणून तिला अगदी थोडंसं खोबऱ्याची चटणी पण तिखट तिला केली नाही, साधी आपली बिना ह्याची करून दिली. तिकडे ठेवलाय चहा, तर थोड्या वेळानं दवाखान्यात जायचं. तर खोबऱ्याची चटणी वगैरे झाली, अनुपुरतं इथं थोडंसं करायचं चालू आहे. आणि खोबऱ्याची चटणी दाखवते, तर छान अशी झाली बरं का. तर बऱ्याच दिवसांनी खोबऱ्याची चटणी केली. परवा इडल्या 2-3दा केल्या पण चटणीच केली नव्हती. आज बऱ्याच दिवसांनी खोबऱ्याची चटणी केली. तर आता म्हटलं आज आप्पेच तर सकाळीच असलं आपण करतोय की, पण लई लहान घातले बघतो. पण आता काय माझं काल काय झालं, दिवसभर घालायचं भिजत विसरलं, रात्री भिजवलं होतं, सकाळी बारीक केलं बॅटर आणि आता करायचं चालू आहे म्हटलं. आता तर हे बिडाचं ना आप्पे पात्र बरेच वर्ष झाले घेऊन, म्हणजे इथं राहायला पण नव्हतं आणि आम्ही त्यावेळेला म्हसवडच्या यात्रेला ना जात होतो. तर ह्यांचे आत्ते भाऊ आहेत ते जायचे काय म्हसवडच्या यात्रेला, तर त्यांच्या बरोबर एकदा आम्ही पण गेलो होतो. ते म्हटले चला जाऊया म्हणून, आम्ही कधी जात नव्हतो त्यांच्यामुळं त्यांनी जायला लागले. आणि त्यावेळेला तनू लहान होती, त्यावेळेला घेतले आप्पे पात्री बिडाचं. त्यांना आवडलं तिथं बिडाचं, म्हटलं असू दे, तर बिडाचं चांगलं असते ना त्यामुळं. तर आप्पे वगैरे म्हणजे छान होते खरे. यामध्ये अगदी थोडस तेल टाकलं की नाही होऊन जाते. इकडं तेल तसंच आहे. कांदा टमॅटो आणि आपली कोथिंबीर अशी चिरले आणि इथं मिरच्या चिरायचे. करायचंय ते मीठ टाकलंय, मिक्स कर मीठ टाकलेलं एका ठिकाणी राहील. मिरची परत टाक. हा मिरची राहते अनुला परत केलंय अनुला मिठाचं, पण हे कांदा टोमॅटोचं एक करायचं आहे म्हणून म्हटलं. आणि पहिला घाणा बघा असा काढलाय, तर आता पहिला घाणा तर बिडाच्या याचं कसं होते माहितीये का, त्याला साबणाने हे आपण धुतलं की नाही तेल लावून ठेवायला लागते, नाही गंज चढतोय त्याला. ठेवतोय तेल लावून पण तरी पण पहिला घाणा कधी खातच नाही, मग कायम ना मग थोडस टाकतोच आम्ही. हे बघा आता आप्पे आपले असे हळूहळू एक एक घाणा तयार व्हायला लागलाय. तर इथं थोडेसे झाले, थोडेसे पहिलेही झाले, तर आता होते छान असे. ते अनुच आहेत ग, अनुच ते ह्याच केलं मिठाचं. अनुच्या आधीच तब्येत ठीक नाही आणि काय अग. तर दवाखान्यामध्ये ना
नंतर आणखीन आलो, म्हणजे पहिल्यांदा गेलो तर डॉक्टर नव्हते, नंतर गेलो तर 10 मिनिटात येतात म्हणून फोन करूनच गेलो होतो. म्हणजे तर अनुचं तोपर्यंत ना खेळायचं चाललं होतं आणि खेळणी भरपूर अशी लहान मुलं रडतात त्यामुळे ठेवलेली आहेत. तर ना इथं कृष्णाची छान अशी मूर्ती होती बरं का. तर कृष्णाची मूर्ती आहे म्हणल्यानंतर थोडं शूट केलंच आणि अनुला नारळ पाणी इथं डॉक्टरांनी द्या म्हणून सांगितलं होतं म्हणून लगेच गेलो तर नारळ पाणी दिलं होतं. तर नको म्हणत होती पण हिने लागले ती तिथंच तिला पाजायला, तर तिनं थोडंसं पिलं आणि बघा संध्याकाळ झाली होती. अगदी 2दा गेलो दवाखान्यात. तर दवाखान्यात जाऊन आलो आम्ही आणि ना ओआरएसचं पाणी किंवा नारळ पाणी डॉक्टर द्या म्हणतात. तर ओआरएसचं पाणी तर ही अजिबात पिणार नाही. डॉक्टरांना मी पण म्हटलं की ती काय प्यायची नाही, ओआरएसचं पाणी कधीच पितच नाही ती. तर म्हणले मग नारळ पाणी द्या, नारळ पाणी चालते आणि बाकीचं काही चहा दूध वगैरे देऊ नका. तर चहा तर आम्ही लई पिते म्हणजे लागतो थोडा कळला तिला, पण आता अजिबात देऊ नका म्हणून सांगितले. औषध अशी भरपूर दिले तर आम्ही पिना झाले. आत्ता फक्त 2 घेतल्या बॉटलमधलं, तर नाही थोड्या थोड्या अंतराने द्यायला लागते. देऊन झालंय आणि आता अजून हे एक औषध राहिलंय, थोडासा ताप पण आलेला आहे. तर आता म्हणलं औषधं देऊया आणि आणू बरं वाटतंय का आता तुला? तर औषध मात्र आणलं प्यायला नको आता व्हायला लागले. अगोदर पीच होते, आता जसं कळायला लागले तसं औषध प्यायला तेवढं आता नको नको करते. तर आता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. शुभरात्री सर्वांना.